रामदास आठवले यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे। राज्यामध्ये एक मंत्रिपद देण्याची मागणीही रामदास आठवले यांच्याकडून करण्यात आल्याचे कळते। शिंदे उपमुख्यमंत्री होत नसतील तर त्यांना महायुतीचे समन्वयक करा अशी मागणी सुद्धा रामदास आठवले यांच्याकडून करण्यात आलेली आहे। नाही ते म्हणाले मी पुन्हा येईन, म्हणजे ते म्हणाले होते की मी पुन्हा येईन आणि मुख्यमंत्री पदावरती मी जाईन असं ते म्हणाले होते। त्याप्रमाणे ते आता पुन्हा आलेले आहेत आणि आता ते 5 वर्षासाठी आलेलेच आहेत, पण पुढचे 29च्या नंतरही पुढची जी 5 वर्ष असतील ते सुद्धा ते त्यांना मिळतील। आणि ज्या पद्धतीने मोदींचा नंबर तिसऱ्यांदा लागलेला आहे त्या पद्धतीनं देवेंद्रजी सुद्धा 2029 मध्ये सुद्धा मुख्यमंत्री होतील अशी मला पूर्णपणे अपेक्षा आहे। पण त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये आरपीआयचं मंत्री मात्र असलाच पाहिजे। आता विधान परिषदेची जागा एकच मिळणार आम्हाला, एक मंत्रिपद आणि एक जागा देण्यास त्यांनी मान्य केलेलं आहे। आज मी माननीय अमित शहा यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि त्यांच्याबरोबर मी माननीय एकनाथ शिंदे यांनाही तर सन्मान मिळाला पाहिजे ही भूमिका त्यांच्यासमोर मी मांडलेली आहे। तर त्यांनी सांगितलंय की एकनाथ शिंदे जे उपमुख्यमंत्री होतील त्यांना सन्मान दिला जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि मी जर सुचवलं की ते जर डेप्युटी सीएम होत नसतील तर त्यांना महायुतीचं जे अध्यक्षपद आहे किंवा जे कन्व्हेनर आहे ते पद त्यांना द्यावं आणि त्यांचा सन्मान राखला पाहिजे। एकनाथ शिंदेमुळे एवढी विक्ट्री आम्हाला मिळालेली आहे आणि त्यांचा आदर राखणं अत्यंत आवश्यक आहे।